नमस्कार मंडळी, रामनवमीच्या या पवित्र दिवसासाठी आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि प्रसादासाठी खास खीरपुरी। ही रेसिपी खूप सोपी, स्वादिष्ट आणि सगळ्यांनाच आवडणारी आहे। पुरी छान टम्म फुगण्यासाठी कसं पीठ मळायचं आहे तेही मी याच्यामध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। खूप असं पातळ करायचं नाहीये, घट्टच पीठ मळणार आहोत आपण। इथे पुरीसाठी आपल्याला शक्यतोवर घट्ट पीठ लागतं। हे बघा, इथे असं घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे। याच्यामध्ये मी तेलाचा एकही थेंब वापरलेला नाहीये। आपल्याला हे बघा अशा पद्धतीनेच पीठ मळायचं आहे। जर आपण पातळ पीठ केलं किंवा खूप तेलकट केलं तर आपल्या पुऱ्या ह्या तेलकट होण्याची शक्यता असते। आता आपण याच्या लगेचच पुऱ्या करणार नाही आहोत। हे थोड्या वेळ आपण बुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिटं, जेणेकरून आपल्या पुऱ्या छान अशा मऊ होतील। तोपर्यंत आपण खिरीची तयारी करूया। खिरीसाठी मी इथे पाववाटी एवढे तांदूळ घेतले आहे। मी इथे कोलम राईस घेतला आहे, तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकतात। छान असा 10 मिनिटं मी पाण्यात भिजवून ठेवला होता। आता मिक्सरला मी थोडंसं वाटून घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने दिसलं पाहिजे, खूप आपल्याला बारीक करायचं नाहीये। थोडे दाणेदार दिसलं पाहिजे, रवेदार दिसलं पाहिजे हे अशा पद्धतीने, ज्यामुळे आपली ही खीर दाणेदार तयार होईल। आता आपण खीर बनवण्यासाठी कढईमध्ये पाववाटी एवढं मी तूप घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे काही ड्रायफ्रुट्स घातले आहे। मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकतात। छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला याच्यामध्ये तळून घेणार आहोत। काजू बदाम लाल झाल्यानंतर याच्यामध्ये मी चारोळी घालणार आहे। 2 ते 3 चमचे मी इथे चारोळी घेतलेली आहे। छान अशी कुरकुरीत आपले हे तळून झालेले आहे ड्रायफ्रुट्स। आता याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे पाववाटी एवढं खोवलेलं ओलं नारळ। याला पण मी छान इथे परतून घेणार आहे। ओल्या नारळामुळे छान अशी खिरीची चव अजूनच वाढते। त्यानंतर मी इथे दूध घालते आहे। इथे मी 1 लिटर एवढं दूध घालते आहे। याच्यात आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीये, सगळे तांदूळ आपण दुधातच शिजवणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये जे तांदूळ बारीक केले होते, रवेदार केले होते, ते याच्यात घालूया आणि मिश्रण आपल्याला इथे सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपले जे तांदूळ आहे खाली चिटकणार नाही। आणि जोपर्यंत शिजत नाही मंद आचेवर आपल्याला सतत याला ढवळत राहायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी केशरचं दूध घातलेलं आहे। 4 ते 5 केशर मी कोमट दुधामध्ये भिजत घातले होते, ज्यामुळे आपल्या खिरीचा रंग खूप सुंदर येईल। केसर घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे। 10 मिनिटं सतत ढवळल्यानंतर तुम्ही पाहू शकता खिरीची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट झालेली आहे। जे तांदूळ आपण घातले होते ते शिजत आलेले आहे। अजून 5 मिनिटं मी याला शिजवणार आहे। हे बघा खीर इथे तयार होण्यावर आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी पाववाटी एवढी साखर घातली आहे आणि 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता, तुम्हाला किती गोड किंवा कमी गोड हवी आहे। आता इथे आपली ही खीर पूर्णतः तयार आहे। साखरही वितळली आहे, तुम्ही पाहू शकतात किती छान अशी घट्ट खीर इथे तयार झालेली आहे। त्यानंतर आता आपण पुरीसाठी जे पीठ मळून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घेऊया। व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ हे बघा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहे छान अशा मऊ होतील। इथे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा। पूर्ण एक मी चपाती करून याच्या पुऱ्या करणार आहे। तुम्ही छोटे छोटे गोळे करून सुद्धा पुऱ्या बनवू शकता, पण मी अशा पद्धतीने करते ज्यामुळे की आपल्या पुऱ्या आहे या एकसारख्या होतील। इथे मी तेलाचा किंवा पिठाचा अजिबात वापर केलेला नाहीये, तुम्ही पाहू शकता। असंच हे पीठ हे लाटलं जातं व्यवस्थित। आता एका डब्याच्या सहाय्याने मी इथे पुऱ्या कट करून घेते आहे। हे बघा याच्यामध्ये 3 पुऱ्या बनलेल्या आहेत। उरलेलं पीठ काढून घेऊया। आता जी पुरी आपण कापून घेतलेली आहे त्याची जी खालची बाजू आहे ती आपण तेलामध्ये घालणार आहोत। आणि पुरी आपल्याला खूप जाड किंवा पातळ करायची नाही आहे। जाड जर केली तर ती आतून शिजणार नाही आणि पातळ केली तर फुगणार नाही। आता इथे तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पुऱ्या घालूया। खालची बाजू घालायची आपल्याला तेलामध्ये आणि अजिबात हलवायचं नाही, ही पुरी आपोआप फुगून वरती येते। तेल जर नीट तापलेलं असेल तर पुरी लगेचच फुगून वरती येते, किंवा थोडंसं झाऱ्याच्या सहाय्याने तुम्ही याला थोडं हलवून घेऊ शकता। आणि एक बाजू पूर्ण तळल्यानंतरच आपण याला उलटणार आहोत। सारखं उलटपालट केल्यावर आपली ही पुरी ही तेलकट होऊ शकते, त्यामुळे एक बाजू पूर्ण तळल्यानंतर आपण याला उलटणार आहोत।
हे बघा, पुरी एका बाजूने तळल्यानंतर पटकन फुगली आहे आणि तयार झालेली आपली ही पुरी इथे. खीर आणि पुरीचा प्रसाद इथे तयार झालेला आहे. रामनवमीच्या या पवित्र दिवसासाठी तुम्ही अशा पद्धतीने खीर आणि पुरी नक्की एकदा करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.